हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यभरात आज नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान। प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी। अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। मतदानापूर्वी पैसे वाटप करणाऱ्यांना शिवसैनिकांनी पकडलं। पोलीस कारवाई करत नसल्यानं निलेश राणे पोलीस ठाण्यात ठाण मांडून। मतदानाच्या आदल्या रात्री हिंगोलीत पोलिसांनी पकडली 1 कोटींची रोकड। मंगळवार भागातील शेतकरी भवन परिसरात कारवाई। प्रलोभन देणारी वक्तव्य नेत्यांना भोवणार। प्रलोभन देणाऱ्या 20 नेत्यांची निवडणूक आयोगाकडून दखल। निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती। अहिल्यानगरच्या राहतामध्ये मतदानाच्या आदल्या रात्री ईव्हीएम बदलल्यानं गोंधळ। संतप्त उमेदवारांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब। तांत्रिक अडचणींमुळे ईव्हीएम बदलल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। सर्व बाजूंचा विचार करून कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। सूत्रांची माहिती। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजण्याची शक्यता। आज संसद भवनासमोर एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस करणार आंदोलन। आणि बंगालच्या उपसागरात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। भारताच्या सैन्य क्षमतेत पडणार मोठी भर। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातली अतिशय मोठी बातमी। राज्यातल्या 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। आज निवडणुकीचं मतदान तर 3 डिसेंबरला म्हणजेच उद्या मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ओबीसी आरक्षणाचं प्रकरण न्यायालयात गेल्यानं 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आजपासून सुरुवात झाली आहे। 2017 नंतर या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून न लढता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आलेत। कुठे युती तर कुठे थेट विरोधात निवडणुका लढल्या जात आहेत। अनेक नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये राज्यातील बड्या नेत्यांचे नातेवाईक निवडणूक लढताना दिसतायत। तर राज्यातील 24 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। सर्वच उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आला। त्या 24 नगर परिषदांमध्ये बारामती, अंबरनाथ, अनगर सारख्या लक्षवेधी नगर परिषदांचा समावेश असल्यानं नेते हवालदिल झालेत। मालवणमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीच्या रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रात्री 10 वाजता प्रचार संपल्यानंतर उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH07 AS 6960 या कारमध्ये नाकाबंदी वेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे। मालवण पोलिसांनी हे वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस ठाणे इथे आणलं असता मालवण येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताळे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आली। दरम्यान हे प्रकरण कळताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणे यांनी घेतला। त्यामुळे मालवणमध्ये मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मालवण पोलीस स्टेशनमध्ये पैसे वाटताना एका नाकाबंदीमध्ये स्पेशल स्क्वॉडने एक गाडी पकडली आहे। ती गाडी देवगडच्या काय कुठल्या माणसाची आहे, ती गाडी ती आहे। तिकडे त्या गाडीमध्ये
ते पैसे पकडले गेले. आता हे संध्याकाळपासून वाटत असतील, दिवसभर वाटत असतील, पण जेव्हा पकडले गेले त्यांना इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. जवळपास 12:15 वाजले होते तेव्हा. मी आलो इकडे 1:15ला, 1च्या आसपास काहीतरी आलो. 1 तासभर त्यांच्यावर कसली कारवाई झाली नव्हती. पोलीस त्यांना सोडायच्या मार्गावर होते. त्यांना सोडवायला एक माणूस आला. भारतीय जनता हे सगळे भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहेत, सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत. एक तर उपाध्यक्ष आहे मला वाटतं जिल्ह्याचा, तो परब, आणि तो नारकर देवगडचा कुठला तरी पदाधिकारी आहे BJPचा. तर तुम्ही 1 सेकंड माझ्याबरोबर हा कॅमेरा घेऊन या. मी तुम्हाला त्याची गाडी दाखवतो. तो कुठल्या गाडीने आला तो. ही त्याची गाडी. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही. असे या, तिथून या, तिथून या. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही. आता पुढे पण घ्या. पुढेही नंबर प्लेट नाही. चला पुढे, मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या गाडीला बघा इकडे नंबर प्लेट नाही. ही गाडी रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही पकडून दिली, पोलिसांनी नाही. आणि तो भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ दिसतोय बघा. ही आज रात्री 10 वाजता प्रचार संपला. सकाळी मतदान होणार आहे. ही गाडी रात्री 12 वाजता पकडली गेली. 10 वाजेनंतर तुम्ही एक साधं पॅम्फलेट आचारसंहितेच्या म्हणजे आचारसंहितेच्या नियमानुसार गाडीमध्ये एक पॅम्फलेटसुद्धा तुम्ही ठेवू शकत नाही. हे पैसे वाटताना पकडले गेले. ह्या गाडीतला जो होता तो त्याला सोडवायला आला होता, ज्याला पैसे वाटताना किंवा पैसे ज्याच्या गाडीत सापडले गेले. तो जो माणूस आहे जो पैसे वाटताना पकडला गेला, तो जवळपास 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस असू शकतात, पण मागचे किमान 10 दिवस तो फक्त पैसे वाटण्यासाठीच मालवणमध्ये येत होता. त्यांनी लाखो करोडो रुपये ह्या मालवणमध्ये वाटले असतील. पोलीस त्याच्यावर एफ आय आर घ्यायला तयार नव्हते. तो सटकणार होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो दुसरा कार्यकर्ता मालवणचा मोठा पदाधिकारी त्यांचा, तो ह्या गाडीनी विदाऊट नंबर प्लेट गाडीमध्ये उघड स्कार्फ ठेवून फिरत होता. आम्ही तेवढ्यात इकडे आलो. आम्ही आल्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली किंवा एफ आय आरची प्रोसिजर सुरू झाली. तोपर्यंत ते त्यांना सटकवणार होते, तिथून त्या लोकांना पळवणार होते. आमच्याकडे व्हिडिओ देखील आहे त्यांच्या आपसामध्ये काय संभाषण झालं पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये, की कसे पैसे बाजूला करायचे आणि आरोपीला सोडायचा. आम्ही तिथे वेळेत पोचल्यामुळे, आमचे सगळे शिवसेनेचे इकडे आमचे कार्यकर्ते पोचल्यामुळे आणि मी इकडे पोचल्यामुळे त्यांना तो डाव साध्य करता आला नाही. आता एफ आय आर लिहायची प्रोसिजर सुरू झाली. जवळपास मला वाटतं एक 15-20 मिनटं झाली असतील. निवडणूक अधिकारी आले. त्यानंतर त्यांनी सगळं फक्त बाहेरून बघितलं. माझं आणि त्यांचं बोलणं झालं. ते म्हणतात की साहेब गाडीमध्ये काहीच आढळलं नाही. म्हणजे ज्या गाडीमध्ये नंबर प्लेट नाही ते म्हणतायत की आक्षेपार्ह गाडीमध्ये काहीच आढळलं नाही. म्हणजे हे आक्षेपार्ह नाही आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गाडीला नंबर प्लेट नसणं, निवडणुकीच्या रात्री जेव्हा प्रचार संपतो, 10 वाजता प्रचार संपलेला आहे, 10 वाजेनंतर ही गाडी इकडे भेटते आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. हा किती मोठा विनोद आहे किंवा कशी थट्टा चालवली आहे प्रशासनाने ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल.